नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एका पाठाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 5वी विषय मराठी. पाठाचं नाव आहे ही पिसे कोणाची. आता बघा, या पाठामध्ये एक तुमच्यासारखी तुमच्या वयाची एक छोटीशी मुलगी आहे आणि तिचं नाव आहे मिनू. काय होतंय बघा की ही मिनू एके दिवशी फिरत फिरत म्हणजे तिचं घर असतं ते शेतामध्ये असतं आणि शेतामधून खेळता खेळता ती एका घरापासून दूर एका जंगलामध्ये येते किंवा मोकळ्या जागेमध्ये होते आणि वाटेमध्ये तिला 2 पिसे मिळतात. आता तिच्या ठिकाणी एक प्रामाणिकपणा असतो की तिला वाटते की आपल्या हातामध्ये जी ही पिसं आहेत ती ज्याची आहेत ती त्याला आपण देऊन टाकावे. म्हणून ती काय करते, ती पिसं कोणाची आहेत हे शोधण्यासाठी वेगवेगळ्या पक्ष्यांना भेटते आणि त्यांना ती विचारते आणि प्रत्यक्षात नंतर खरोखरच तिला पिसाचा मालक कोण असतो तो सापडतो आणि त्याच्यानंतर तिचा प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून तो पक्षी तिला ती पिसं तुझ्याकडेच ठेव असं सांगतो. तर सर्वात प्रथम आपण काय करूया की पाठाचं व्यवस्थित वाचन करूया आणि त्याच्यानंतर काही कठीण शब्द असतील तर मी तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण देईन. आता बघा, मिनूचे घर शेतात होते. ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली. तिला 2 पिसे दिसली. तिने ती पिसे उचलली. तिला ती पिसे खूप आवडली. बघा, मिनू नावाची एक छोटीशी मुलगी आहे. तिचं घर कुठे असतं? शेतामध्ये असतं. एके दिवशी काय होतं, ती खेळत तर फार दूर येते, घरापासून खूप लांब येते आणि काय होतं, अचानक तिला 2 पिसं दिसतात. आता कोणतीतरी पक्ष्यांची पिसं असतात ते, पण तिला ती ओळखता येत नाहीत की पिसं कोणाची आहेत. तिने काय केलं, उत्सुकता म्हणून ती पिसे उचलली आणि तिला पिसं बघता क्षणी खूप आवडली. मग तिने ठरवले की आता ही पिसं कुणाची आहे, त्याची आहे त्याला आपण देऊन टाकूया. म्हणून काय करते, ती थोडी आणखीन पुढे येते. तेवढ्यात काय होतं, तिला वाटेमध्ये कोंबडी दिसली. आता मिनूला काय वाटलं की पिसे नक्कीच कोंबडीची असणार. म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडी ताई ही पिसं तुझी आहेत का? आता मिनूला काय करायचं होतं, पिसं तर तिला फार आवडली होती, पण ती तिला आपल्याकडे ठेवायची नव्हती. ती पिसं ज्याची कुणाची आहे त्याला तिला द्यायची होती. मग वाटेमध्ये कोंबडी दिसल्यानंतर तिला काय वाटलं की पिसं नक्की कोंबडीची असणार. म्हणून तिने त्या कोंबडीला विचारलं की कोंबडी ताई पिसं तुझी आहेत का गं? आता कोंबडी काय म्हणते बघा, कोंबडीने काय केलं, कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिले. नाही गं बाई, ही पिसं माझी नाहीत असे म्हणून कोंबडी खुराड्यात जाऊन बसली. आता काय होतं बघा, कोंबडीने पिसं बघितली पण ती तिची नव्हतीच ना. निरखून पाहणं म्हणजे काय बघा, निरखून पाहणं हा एक वाक्प्रचारसुद्धा आहे. निरखून पाहणं म्हणजे न्याहाळून पाहणे, व्यवस्थित पाहणं. तर कोंबडीने काय केलं, त्या पिसांकडे व्यवस्थित न्याहाळून पाहिलं, इकडून तिकडून बघितलं, म्हणाली नाही गं बाई, ही काही पिसं माझी नाही आहेत असं तिने म्हटलं आणि ती कुठे जाऊन बसली, खुराड्यात जाऊन बसली. खुराड्यातून पाहिलं का, ज्याच्यामध्ये कोंबडी पालन करतात, कोंबडीची पिल्लं किंवा आणखीन बरीच कोंबडी एका ठिकाणी ठेवतात. हे मातीपासून पण बनवलेलं असतं किंवा त्याला जाळी बसून असं जाळीचं पण बनवलेलं असतं. त्याला खुराड असं म्हटलं. ज्या ठिकाणी कोंबडी पालन करतात त्याला खुराड असं म्हणतात. पुढे काय होतं बघा, कोणाची आहेत बरं ही पिसं असं म्हणत मिनू एका झाडाजवळ आली. तिला झाडावर करड्या रंगाचं एक कबूतर दिसलं. त्याला पाहून मिनूला वाटलं, याची तर नाही ती पिसं. तिने कबुतराला विचारलं, कबूतर दादा ही पिसं तुझी आहेत का? कबूतर म्हणालं, नाही गं बाई, ही पिसं माझी नाहीत. आता काय होतं बघा, पिसं कोंबडीचे तर नाहीत. आता मिनूला वाटलं की आता ही कुणाची असतील बरं असं बनत ती पणकीन थोडं पुढे येते. एवढ्यात काय होतं, ती एका झाडाजवळ येते आणि झाडाजवळ आल्यानंतर तिला त्या झाडावर बसलेलं एक पांढऱ्या कट्ट्या रंगाचं कबूतर दिसतं. आता मिनूला काय वाटतं की कदाचित ही कबुतराची पिसं असतील म्हणून त्याला देऊया आपण. म्हणून ती काय म्हणते, ह्याचीच दिसतात म्हणून ती कबूतर दादाला हाक मारते. काय म्हणते बघा, कबूतर दादा ही पिसं तुझी आहेत का? कबूतर काय म्हणते बघा, नाही गं बाई, ही पिसं माझी नाहीत. कारण ती पिसं कबुतराची पण नसतात. कबूतर बघतं आणि म्हणते की नाही, ही पिसं माझी नाही आहेत. आत्ता कुणाची बरं असतील ही पिसं? मिनूला प्रश्न पडला आणि असा विचार करत करत मिनू आणखीन पुढे निघाले. बघा, कुणाची आहेत बरं ही पिसं या विचारात मिनू पुढे निघाली. समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. आता काय झालं बघा की पिसं कोंबडीची तर नव्हती, कबुतराची पण नव्हती, आता कोणाची आहेत? मिनू विचारात पडली आणि असं विचार करत करत कोणाची असतील बरं ही पिसं, कोणाची असतील त्याची त्याला आपण नेऊन द्यावी असं तिच्या मनामध्ये होतं आणि असं विचार करत करत ती पुढे चालली होती. अचानक काय होतं बघा, समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता. तेवढ्यात तिला काय दिसलं की एक छान पिसारा फुलवलेला मोर तिच्या समोरून येत होता. पुढे त्याचं वर्णन किती सुंदर केले बघा, त्याची ऐडपॅड चाल आणि रंगीबेरंगी लाल भडक पिसारा खूप मोहक दिसत होता.
तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. ही पिसे नक्कीच मोराचे नाहीत हे तिला जाणवले. तरी तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? मोराने पिसांचं निरीक्षण केलं. तो म्हणाला, ही तर बदकाची आहेत. आता काय होतं बघा की मिनू थोडी पुढे येते. तिला एक सुंदर मोर दिसतो. आपला पिसारा सावरत सावरत येत असतो. त्याचं पिसाऱ्याचं वर्णन कसं केलं बघा. त्याची ऐटदार चाल. मोर कसा चालतो तुम्ही बघितलं असेल. छान ऐटीमध्ये एक सुंदर पिसारा असतो त्याचा आणि पिसारा सावरत सावरत रंगीबेरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता. मोहक म्हणजे खूप आल्हादकारक किंवा खूप सुंदर असा म्हणता येईल आपण. तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली. आता तिच्या लक्षात येतं की मोराची पिसं ही नाहीच आहेत. कारण काय, मोराची पिसं तर वेगळी असतात. कुणाची असतील पिसं? ही पिसे नक्कीच मोराची नाहीत हे तिला लक्षात आलं. तरी पण तिने मोराला विचारलं की अरे मोरा, ही पिसं कोणाची आहेत तुला माहिती आहे का? मोराला ती विचारतात की पिसं कोणाची आहेत. आता मोराने काय केलं बघा, पिसांचं निरीक्षण केलं. निरीक्षण करणं म्हणजे व्यवस्थितरित्या ती पाहणं. जवळून त्याने पाहिली आणि तो काय म्हणाला, ही तर बदकाची आहेत. मोराने ओळखलं की पिसं बदकाची होती. मिनूला आता खूप आनंद झाला. तिने मोराला विचारले, मला बदक कुठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला. त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली. नदी किनारी दाट झाडी होती. तिने बदकाला हाक मारली. आता काय होतं, मिनूला आता खूप आनंद होतो. कारण इतका वेळ ती विचार करत होती की कुणाची पिसं असतील आणि ज्याची कुणाची पिसं असतील ती त्याची आपण त्याला नेऊन देऊया. आणि म्हणून ती शोधत शोधत फिरत होती. तेवढ्यात तिला तो मोर भेटतो आणि मोर सांगतो की ती बदकाची आहेत. आता ती मोराला विचारते की ही पिसं कुणाची आहेत आणि बदक मला कुठे भेटेल? मग मोर काय सांगतो, तिला बदकाचा पत्ता सांगतो. कुठे पत्ता? बदक कुठे राहत असतं? नदी किनारी दाट झाडी होती आणि त्या झाडीच्या तिथेच कुठेतरी बदक राहत होतं. तिने बदकाला हाक मारली. बदक झाडीतून बाहेर आले. तिने मिनूने त्याच्यासमोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसं मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. आता मिनूला खूप आनंद झालेला आहे. तिच्या लक्षात आलं की पिसं कुणाची आहेत? बदकाचे आहेत. आणि बदक कुठे राहतंय? नदी किनारी एक दाट झाडी असते आणि त्या झाडीमध्ये कुठेतरी नदीच्या किनारी बदक राहत असतं. मग बदकाला हाक मारता क्षणी काय होतं, बदक झाडीतून बाहेर येतं. मिनूने काय केलं, आपल्या हातातली पिसं त्याच्यासमोर धरली आणि त्याला म्हटली की ही घे तुझी पिसं, ही मला सापडली आहेत. मी तुला शोधत होते. ही घे तुझी पिसं. आता काय होतं बघा की बदकाला मिनूचं कौतुक वाटलं म्हणजे इतकी छोटीशी मुलगी आहे आणि शोधत शोधत ती पिसं एवढ्या लांबपर्यंत येते. हे बघून काय होतं की बदकाला आश्चर्य वाटतं. बदक मिनूला म्हणालं, मिनू, तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाहीत. तुला अशी वेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव. आता बदकाला खरंच आश्चर्य वाटतं, कौतुक वाटतं त्या छोट्याशा मुलीचं. कारण एवढी पिसं देण्यासाठी, तिला पिसं सापडल्यानंतर ती देण्यासाठी ती एवढ्या लांब येते नदी किनारी आणि ते बघून त्या बदकाला खूप आनंद होतो. ते काय म्हणतं की ही पिसं तुझ्याजवळ ठेव. कारण काय तर एकदा पिसं गळून पडली की पुन्हा जोडली जात नाही. तुम्हाला माहिती असेल पक्ष्यांची पिसं गळून पडतात, पण एकदा पीस गळून पडले की ते पुन्हा ते चिकटवता येत नाही किंवा ते लावता येत नाही. मग ती फुकटच जातात, गळून पडतात अशी. तर अशी पिसं जर तुला आणखीन वेगळ्या पक्ष्यांची सापडली तर तू काय कर, ती सांभाळून ठेव. मिनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. तर अशा प्रकारे मिनूला काय होतं की शेवटी त्या पिसांचा पत्ता सापडतो. पिसं कुणाचे आहे ते पण कळतं आणि नंतर ती बदक बक्षीस म्हणून ती पिसं सांगते, तुलाच घेऊन जा आणि तू सांभाळून ठेव. मिनू काय करते, आनंदाने घरी येते. ती पिसं आपल्या वहीमध्ये ठेवते. तर अशा प्रकारे मिनू ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं की रस्त्यामध्ये म्हणा किंवा कुठेतरी जात असताना आपल्याला एखादी वस्तू जर सापडली तर ती आपली नसेल, दुसऱ्या कोणाची असेल, तर आपण असा प्रयत्न केला पाहिजे की ती वस्तू त्या माणसापर्यंत कशी पोचवता येईल. मग त्यासाठी आपल्याला खूप लांबवर जावं लागलं किंवा त्यासाठी आपल्याला काही कष्ट घ्यावे लागले तरी आपण काय केलं पाहिजे की हे केलं पाहिजे. ह्यालाच प्रामाणिकपणा पण असं म्हटलं जातं. ज्याची वस्तू त्याला परत भेटून देणं असं म्हटलं जातं. तर ठीक आहे, अशा प्रकारे हा पाठ आहे. पाठाच्या खाली काही प्रश्न पण दिलेले आहेत बघा, छोटे छोटे प्रश्न आहेत. आता ह्या ठिकाणी पहिला प्रश्न काय बघा, आपण बघूया जाता जाता. मिनूचं घर कुठे होतं? मिनूचं घर कुठे होतं? शेतामध्ये होतं. पिसे पाहून मिनूच्या मनात कोणता विचार आला? पिसे पाहून मिनूच्या मनात ही पिसे कोणाची आहेत असा विचार आला. आता मिनू कोणाकोणाला भेटली? मिनू सर्वात प्रथम
कोंबडीला भेटली, त्याच्यानंतर ती कबुतराला भेटली, त्याच्यानंतर मोराला भेटली आणि नंतर शेवटी बदकाला भेटली. मिनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला? मिनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला. पिसं कोणाची होती? पिसे बदकाची होते. तर एकदम सोपे प्रश्न आहेत, तुम्ही लिहू शकता. पुढे बघा, रिकाम्या जागी जुळणाऱ्या योग्य पर्यायांपुढे बरोबर अशी खूण करा. आता पहिला बघा प्रश्न, पिसे सापडल्यावर मिनूला, त्याच्यासाठी काही 2 पर्याय दिले आहेत बघा. पिसे सापडल्या मिनूला काय होतं? पिसे कोणाचे आहेत हे माहीत करून घ्यायचे होते की पिसे घरी न्यायची होती. 2 ऑप्शन दिलेले आहे, 2 पर्याय आहे, त्यातील योग्य पर्याय निवडायचा. योग्य पर्याय कुठला आहे? पिसे कोणाचे आहेत हे माहीत करून घ्यायचे होते. त्याच्यासमोर आपण काय करायचं? बरोबर अशी खूण करायची. पुढचा प्रश्न बघा, जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट असं दिलेलं आहे. पहिल्या गटामध्ये बदक, कोंबडी आणि कबूतर. आता दुसऱ्या गटामध्ये काय दिले? झाड, नदी आणि खुराडे. आता बदक कुठे होतं? नदी किनारे होतं. सो बदकाच्या समोर आपण काय लिहिणार? नदी लिहिणार. कोंबडी, खुराडे आणि कबूतर, झाड. ठीक आहे. पुढे उदाहरणे वाचा, त्याप्रमाणे लिहा. उदाहरणे बघा, घर घरापासून, घर घराजवळ, खुराडे खुराड्यात. तर याप्रमाणे पुढे 2 शब्द दिले आहेत बघा, गाव, पाय, तळे, घरटे. तर तुम्ही पण लिहू शकता, जसं की गाव गावापासून, गावाजवळ, पाय पायाजवळ, तळे तळ्यात, घरटे घरट्यात असं लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एक स्वाध्याय दिला आहे बघा, तुम्हाला शाळेत वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय कराल? एक विचार करण्यासारखी गोष्ट. आत्ता जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याला एखादी वस्तू सापडली तर आपण ती वस्तू आपल्याजवळ न ठेवता ती आपण ज्या व्यक्तीची असेल त्याच्यासमोरपर्यंत आपल्याला कशी पोचवता येईल, तर असा विचार करणं आणि ती वस्तू त्या व्यक्तीला नेऊन देणं, तर हा एक अतिशय चांगला असा दुर्मिळ गुण आहे, त्याला प्रामाणिकपणा असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारे असा प्रयत्न तुम्ही सुद्धा करू शकता. ठीक आहे. पाठ संपला आहे. तुम्ही व्यवस्थितरित्या पाठाचं वाचन करा. त्याच्या खाली दिलेला स्वाध्याय आहे तो पण सोडू शकता. याच्यामध्ये एक वाक्प्रचार दिलेला आहे बघा, निरखून पाहणे म्हणजे लक्षपूर्वक पाहणे. याचा आपण वाक्यात पण उपयोग करू शकतो. जसं की निरखून पाहणं हा त्याचा अर्थ आहे लक्षपूर्वक पाहणं, आणि याचा वाक्यामध्ये आपण उपयोग पण करू शकतो. जसं की माझ्या समोरून एक सुंदर मुलगी होती आणि मी तिला निरखून पाहिलं. अशा प्रकारे तुम्ही स्वतःची वाक्य पण बनवू शकता. ठीक आहे. धन्यवाद.